काश्मीरमध्ये जो भयानक प्रकार दहशतवादाचा आपण सगळ्यांनी पाहिला, त्यानंतर असं दिसून येते की जो दहशतवाद संपवण्यासाठी आपण कित्येक वर्ष पाकिस्तानबरोबर लढतोय, परंतु अजूनही तो दहशतवाद त्या उफाळलेला श्रीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। नावं विचारून, धर्म विचारून त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले कुटुंबासोबत, तर त्या कुटुंबियांसमोर त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या। एवढा क्रूर प्रकार या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेला आहे। साहजिकच आहे, त्याच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये लाट उमटलेली आहे आणि भारत सरकार, आपलं सैन्यबळ, त्याचप्रमाणे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब, हे सर्वच जण याचा बदला घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार। परंतु त्या ठिकाणी जे पर्यटक अडकले होते त्यांच्या मदतीसाठी शिवसेना मुख्य नेते तसेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः श्रीनगर या ठिकाणी गेले आणि तिथून त्यांनी त्या सर्व प्रवाशांसाठी खास विमानांची व्यवस्था केली आणि ते सर्व लोक आज मुंबईमध्ये येत आहेत। आज देखील 6:45 वाजता, 7:15 वाजता 2 फ्लाईट आल्या होत्या। काल देखील विमानाने लोक मुंबईला आले। पहिलं विमान जे आलं ते रात्री 4 नंतर आलं आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी होतो। या सर्वांच्या विरोधामध्ये कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। त्याचप्रमाणे आपण ज्या भागात राहतो, चेंबूर परिसरामध्ये, आता भाषणामध्ये एक तो मुद्दा आला की आपण देखील सतर्क राहिलं पाहिजे, आपण देखील अग्निवीर म्हणून स्वतःला समजून या आपल्या समाजाचं, आपल्या या शहराचं रक्षण करायला पाहिजे। त्यासाठी ज्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आतंकवाद्यांकडून केल्या जातात त्याच्यावर बंधन आणण्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे, असं मला असं वाटतं। अशी भयानक आणि स्फोटक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। या ठिकाणी कोठारीजी यांनी त्यांच्या सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन घेतलेलं आहे। आम्ही त्यामध्ये या ठिकाणी सहभागी झालो आणि मृत झालेल्या सर्व त्या पर्यटकांना मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने, आमच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। आता बघायला गेलं तर कालचा जो परवाचा प्रकार जो होता तो निंदनीय होता। म्हणजे तुम्ही जात विचारलं नाही, काय नाही, तुम्ही धर्म विचारून मारलं, हे म्हणजे मोठा गुन्हा होता हा। आणि आपले जर जे मुंबईकडे गेलेले, ते फिरायला गेलेले, ते त्यांना कुठलीही अपेक्षा पण नव्हती म्हणजे आपलं असं होणार म्हणून, पण ते झालं। पण आपल्या पक्षाने जे आपले मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री, सगळे आपले धावले, सगळी मदत केली। काल आम्ही एअरपोर्टला गेलेलो, जी त्यांनी मदत केलेली आहे प्रवाशांना आणण्यासाठी, ते मी पाहिलेलं आहे आणि छानपणे मदत केलेली आहे। त्यांना म्हणजे राहणं बिगणं सगळं त्यांचं व्यवस्थितपणे केलेलं आहे। निंदनीय म्हणजे ह्युमॅनिटीसाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे। आपल्याला म्हणतात ना की 7 जन्म लागतात की मनुष्याचं आपल्याला जन्म जेव्हा मिळतं ते त्यातून आपण 7वं जे हे मनुष्याचं जीवन मिळतं, तर त्याला हे लाजिरवाणी गोष्ट आहे। तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात आणि ते धर्म, जाती, भात या गोष्टीमध्ये तुम्ही विभागून लोकांना आज तिथे टुरिस्टसाठी गेलेले आहेत। कुठे एवढ्या वर्षांनी काश्मीरला लोक फ्रीली टुरिस्ट जाऊ लागलेले आणि तिथे लोकांना रोजगार मिळायला सुरुवात झालेली, तिथे सगळं व्यवस्थित चाललेलं आणि कुठेतरी कोणाच्या तरी मनात ते खटकलं आणि त्यांनी हा जो क्रूर प्रकार केलेला आहे, तर खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि नक्कीच मला मोदीजींवरती आणि अमित शहांवरती भरोसा आहे। जसं आपण त्यांच्या घरात जाऊन स्ट्राईक अटॅक केलं होतं, तर आताही ज्यांनी काही हा क्रूर प्रकार केलेला आहे तर त्यांच्यावरती चांगली कठोर कारवाई ते घेतीलच, विश्वास आहेच। आणि जे लोक ह्याच्यात मरण पावले आहेत त्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडनं, माझ्या पक्षाकडनं श्रद्धांजली अर्पित करते। आणि असंही सांगू इच्छिते की आमचे जे मुख्य नेते आहेत, कोण पहिलं धावू शकलं नाही त्यासाठी, आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब तिथे स्वतः गेले महाराष्ट्रातल्या लोकांना, कारण हा आमचा परिवार आहे, महाराष्ट्र हे आमचं घर आहे आणि त्या घरातल्या लोकांना घ्यायला त्यांच्या म्हणजे आमच्या परिवारातले मोठे मुख्य नेते आहेत ते स्वतः त्यांना घ्यायला गेले आणि त्यांना इथे परत त्यांच्या मायभूमीवरती घेऊन आले। तर हे असं कोणी दुसऱ्याच्या डोक्यातही विचार आला नाही, जे त्यांनी करून दाखवले त्याबद्दलही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते मी लोकांकडून। आणि ज्यांचं जे काय गमावलं आहे ते काय आपण परत घेऊ शकत नाही, पण हीच अपेक्षा राहील
की मोदीजी यातून त्यांना काहीतरी सांत्वन देतीलच। आज चेंबूर मर्चेंट एसोसिएशन की तरफ से जो 28 लोगों की निर्मम हत्या 21 तारीख को पहलगाम में जिस तरह दहशतवाद के लोगों ने, जो टेररिस्ट लोगों ने गोली चलाकर उनको ऑन द स्पॉट ख़त्म किया गया, ऐसी खतरनाक घटना जो हुई, उस घटना ने पूरे देश को हिला के रखा है। आज पूरे देश के लोगों के मन में एक आक्रोश है, एक दुख है कि किस तरह जो लोग किसी भी तरह का इसमें वो लोग इन्वॉल्व नहीं है, जो एक नॉर्मल नागरिक थे और जो घूमने के लिए गए थे, उनको ऑन द स्पॉट ख़त्म कर दिया गया। और उनका जो दुख हुआ है वो बहुत ही कहना, हमारे लफ्ज़ों में उसको एहसास करना बहुत मुश्किल है, क्योंकि हमको पता है जब घर का कोई सदस्य जाता है तो कितना दुख होता है। तो ये दुख की भावना हर भारतीय नागरिक के दिल में, और इसी भावना को लेकर आज पूरे हिंदुस्तान में आक्रोश चल रहा है। आज देख रहे हैं, आज दिल्ली पूरा बंद था। इस तरह जगह जगह पर विभिन्न तरह के मोर्चे निकल रहे हैं, जगह जगह पर पब्लिक अपना आक्रोश पैदा करके बता रही है सड़कों पे उतरकर। उसी कड़ी में आज चेंबूर मर्चेंट एसोसिएशन ने ये प्रोग्राम यहाँ पर अरेंज किया, और इसमें हमारे शिवसेना के सब नेता यहाँ पर उपस्थित हुए। अविनाश राणे जी है, सुनीता ताई है, हमारी आशा ताई मराठे है, हमारी समृद्धि ताई है, और हमारे विश्व हिंदू परिषद के साहनी जी हैं, फिर एडवोकेट पाल है। मतलब यहाँ पे नेता ने अपनी बात जो रखी वो एक ही बात रखी कि आज हमको जागृत होने की ज़रूरत है और आतंकवाद से लड़ने की ज़रूरत है, और इस आतंकवाद का जवाब, मुंह तोड़ जवाब आज हमारे मोदी जी और गृह मंत्री हमारे अमित शाह जी देंगे। इसी विश्वास को लेकर आज ये भावना लोगों के मन में है कि ईंट का जवाब उनको पत्थर से देना चाहिए और ये दहशतवाद को ख़त्म करना चाहिए। इसीलिए हमने ये श्रद्धांजलि का विनम्र प्रोग्राम यहाँ पर रखा है, और जो लोग शहीद हुए 28 लोग, उनको बहुत ही हमारे भावपूर्ण श्रद्धांजलि आज यहाँ पर अर्पित की है चेंबूर मर्चेंट तरफ की तरफ से। धन्यवाद। महिला ही दुर्गाच आहे। 9 दिवसाचे उपास धरून जी महिला सर्व कामं करते ना, ती दुर्गाच आहे, आणि महिलांच्या अंगामध्ये ही दुर्गाच असते। पण महिला कशा मावळ असतात की कधी कोणावर नको हे करायला, पण ज्या वेळेस देशाचा विषय येईल, ज्या वेळेस राज्याचा विषय येईल, त्यावेळेस कोणती महिला पाठी सरकणार नाही। आणि काल जे झालेलं आहे त्याच्यामध्ये परवाच्या दिवशी जे झालेलं आहे ते एकदम कृत्य इतकं म्हणजे बोलण्याला शब्द नाही आहेत। कारण हा आज तुम्ही बघताल की आपल्याबरोबरही काही मुसलमान लोक आहेत ना इथे भारतात राहणारे, आपण त्यांच्याबरोबर कसा व्यवहार करतो। पण ज्या वेळेस आपल्या भारतीयांना हिंदू म्हणून जर मारत असतील तर मग कोणाला आपण सोडलं नाही पाहिजे। इथे चेंबूर स्टेशनला जो पण ऑकर्स आहे तो इथलचा नाही आहे, बाहेरचा आलेला आहे। आणि मी खरंच सांगते की इथे त्यांचे सर्वांचे आधार कार्ड बघायला, मगाशी सुशील भाईने सांगितलं की चेंबूरमध्ये 20,000 बांगलादेशी आहे, त्यांचे आधार कार्ड झालेले, आणि हे आधार कार्ड कोणी बनवून दिलेले आहेत त्यांना, तर तोही आपण हे करायला पाहिजे। माझी पोलीस बांधवांना आणि महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती असेल की जे कोणी हॉकर्स आहेत त्यांना तुम्ही त्यांचे आधार कार्ड बघा, कारण आधार कार्ड बघूनच आपल्याला पोलिसांना माहिती द्या, आणि राऊंड घेताना पोलीस बांधवांना पण बरोबर घ्या, आणि मग कळेल की आपल्यामध्ये मागे मला कळलं होती मोठा इथे ॲक्सिडेंट हे झालेला आहे, कृत्य झालेलं आहे। परंतु ज्या वेळेस प्रत्येकाच्या घरापर्यंत वेळ येईल त्यावेळेस आपण जागे होतो। जर आपल्या बाजूदाला मारत असतील तर आपण म्हणतो जाऊ दे, आपल्या त्याचा आहे तो बघून घेईल, पण आजची वेळ तशी नाही आहे। सर्वांनी एकत्र आले पाहिजे, सर्वांनी एक म्हणून। आपला देश एक आहे, आपण एक आहोत, एक आहे तो सेफ आहे, हे मोदीजींचे वाक्य आहेत। बटेंगे तो कटेंगे, जे काही राजकीय पक्षांना तेव्हा खूप टोचले होते, पण आज तुम्ही कळा की काय, जर आपण एकत्र नाही राहिलो तर आपली अवस्था काय होणार आहे। म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगते की आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे।
जर आपल्या आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगमध्ये जो वॉचमॅन असेल त्याला सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे की जो माणूस येतो त्याच्याकडे सक्ती केली पाहिजे. आता गव्हर्नमेंटने की जे कोणी असे काम करणारे असेल त्यांच्याकडे आधार कार्ड पाहिजे आणि आधार कार्ड बघूनच वरती त्याला ज्याच्या घरी जो घेऊन आलेला असो सामान त्याला पाठवलं पाहिजे, तरच आपण सेफ आहोत. मगाशी मला एक व्हिडिओ पाठवला होता की तो पाकिस्तानची ह्याचा व्हिडिओ असेल तो बहुतेक, की आज तुम्ही जर पाहताल की आपल्याला हे नाले असताना आपण ड्रेन बनवतो, छोट्या ड्रेन बनवतो, तर तिकडच्या लोकांनी त्या ड्रेन अशा बनवलेले आहे, चेंबर्स असे बनवलेले आहे की त्याच्यामध्ये पाणी काही जात नाही, गॅस काही होणार नाही, पण तिथे तो शत्रू लपलेला असतो. अशा काही गोष्टी असतील त्या लोक करतात आणि म्हणूनच हे व्हिडिओसुद्धा आलेले आहेत. तर आपल्याला घरापर्यंत कोणी आलं नाही पाहिजे याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र राहायचे. केंद्र सरकार आता त्यांच्या पाठी लागलेलं आहे. मोदीजींनी तर कालच्या आजच्या भाषणामध्ये सांगितलं आहे की त्यांना मातीमध्ये गाडून टाकलं पाहिजे आणि खरंच त्यांना मातीमध्ये गाडून टाकलंच पाहिजे. आणि हेच आपलं देश आपल्या देशासाठी आणि सर्वांसाठी आपण एकत्र यावं एवढीच माझी सर्वांना विनंती आहे आणि सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. देखिए, जिस प्रकार से घटना घटी है और इस घटना घटने के बाद में तुरंत ही भारत देश की सरकार के सारे अधिकारी, सारे नेतागण और इन सब ने अपना काम करना चालू किया और वो पाकिस्तान के साथ जो भी कर रहे हैं हम उसमें खुश हैं. पर हमारी चिंता ये है, आज जो हमारे घर के बगल में बांग्लादेशी रोहिंग्या आके रह रहे हैं, जो इस देश के अंदर पटरी जिहाद कर रहे हैं, जो इस देश के अंदर थूक जिहाद कर रहे हैं, जो इस देश के अंदर लव जिहाद कर रहे हैं, जो इस देश के अंदर हमारी बहनों का धर्मांतरण कर रहे हैं, ऐसे रोहिंग्या बांग्लादेशियों के ऊपर जल्द से जल्द कार्रवाई करके 5 करोड़ लोग जो भारत में हैं इनको बाहर करने का काम करे, अन्यथा कोई बचेगा नहीं. हम सब बारूद की ढेर पे हैं, हमें कोई बचाने नहीं आ पाएगा. सिस्टम, व्यवस्था, यंत्रणा, शासन, प्रशासन आपका एक लिमिट तक ही सपोर्ट कर पाएगा. अगर संख्या लाखों की संख्या में जब भीड़ आएगी ना तो सारा व्यवस्था फेल हो जाएगा. इसलिए हम सरकार से निवेदन करते हैं, आप बांग्लादेशी रोहिंग्या जो हमारे बीच में आस्तीन के सांप हैं, जिनके अंदर जिहाद चल रहा है, जो भारत को जलाना चाहते हैं, जो कहते हैं भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, ऐसे लोगों को आइडेंटिफाई करके यहाँ तक कि शिक्षण संस्थाओं में ये लोग बच्चों को पढ़ा रहे हैं. यहाँ इन्होंने मदरसों में अपनी दुकान खोल के रखी है और छोटे छोटे बच्चों को इस देश के खिलाफ, हिंदुओं के खिलाफ भड़का रहे हैं. ये कदापि बर्दाश्त नहीं करेंगे. इनके ऊपर सख्त कार्रवाई हो और इनको देश से बाहर किया जाए. ये विषय सोशल मीडिया में भी एक ये नैरेटिव सेट करने का काम चल रहा है. मैं पिछले 2-3 दिनों से न्यूज़ देख रहा हूँ. हर विषय को इस तरीके से घुमाया जाता है. 27 हिंदू मारे गए, 26 हिंदू मारे गए, मगर एक मुस्लिम उसमें मारा गया तो उस न्यूज़ को बड़ा करके दिखाया जा रहा है. क्या 27 हिंदुओं की जान की कोई कीमत नहीं है क्या? ये एक नैरेटिव सेट किया जा रहा है. मैं वही कहना चाहता हूँ ना कि यहाँ पे हिंदू समाज ने कभी हिंदू मुसलमान नहीं किया. यहाँ पे एक जिहादी मानसिकता वाले लोगों ने भारत में हिंदू मुसलमान किया है. जो इस देश में अब्दुल कलाम की विचारधारा रखते हैं ऐसे मुस्लिमों से हमें कोई प्रॉब्लम नहीं. पर जम्मू की घाटी में रह के जो आतंकवादियों का साथ देते हैं, जो उनको अपने घरों में पनाह देते हैं, जो मुजाहिदों के साथ में खड़े कंधे से कंधा लगा के खड़े होते हैं, ऐसे लोगों से हमें प्रॉब्लम है. और ये इंडियन आर्मी के ऊपर हमें प्रश्न चिन्ह करने का कोई हक नहीं है, क्योंकि हम IPL देख रहे हैं, हम न्यूज़ देख रहे हैं, हम टीवी देख रहे हैं, हम पिक्चर देख रहे हैं, हम पार्टी कर रहे हैं, और वो बेचारे वहाँ सेना के जवान -50 डिग्री टेम्परेचर में अपने हड्डियों को गला रहे, तब हम यहाँ आनंद ले रहे हैं. आज हमारे युवाओं को IPL में ज़्यादा इंटरेस्ट है, पर वो इंडियन आर्मी का जवान कैसे अपने जीवन को वहाँ पे बिता रहा है इसमें किसी को इंटरेस्ट नहीं है. आज हमारे युवा विराट कोहली क्या कर रहा है इसमें ज़्यादा रुचि है, पर हमारे देश का एक जवान उसके बिल्डिंग के बगल में अगर वहाँ पे बलिदान हुआ है तो उसके घर पे जाने की फुर्सत नहीं है. ये हमारी स्थिति है. हमें इंडियन आर्मी पे प्रश्न चिन्ह करने की आवश्यकता नहीं. वो अपना काम पूरी निष्ठा के साथ कर रहे हैं. और इसमें अगर इंडियन आर्मी कहीं कम पड़े तो हम उनसे आह्वान करते हैं कि भारत का एक एक बच्चा आपके साथ खड़ा है, आप पीछे मत हटिए. पूरे भारत के लोग आपके साथ खड़े हैं, आप लोग खुल के एक्शन लीजिए.